अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेवर सिंचन घोटाळ्याचा आरोप केलेला आहे। पार्टी फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीमध्ये 100 कोटी मागितले असं अजित पवार म्हणाले। 1995च्या युती सरकारमधला हा घोटाळा आहे असा आरोपही अजित पवार यांनी केलाय। अजित पवारांनी 1995 मधील भाजप शिवसेना युतीच्या सरकारवरच सिंचन घोटाळ्याचा आरोप केलाय। महापालिका निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी 1995च्या युती सरकारमधील मुद्दा उकरून काढला। अजित पवारांच्या मते 1996 मध्ये पुरंदर उपसा जलसिंचन योजनेला तत्कालीन युती सरकारनं मान्यता दिली होती। या प्रकल्पाची मूळ किंमत 200 कोटी रुपये होती, पण तत्कालीन भाजप शिवसेना युती सरकारनं पार्टी फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीतच 100 कोटी रुपये मागितले। त्यासोबतच अधिकाऱ्यांनीही स्वतःचे 10 कोटी जोडले, त्यामुळे 200 कोटींच्या प्रकल्पाची किंमत तब्बल 310 कोटी झाली असा आरोप अजित पवारांनी केलाय। मी नंतर अधिकाऱ्याला विचारलं, अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं पार्टी फंड पाहिजे, 100 कोटी वाढवण्यात आले आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले, असे 110 कोटी वाढवले। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सही पुरावे होते, सह्या होत्या फाईलवर। 25-26 वर्ष या घटनेला घडले। 26 वर्षानंतर अजितदादांनी आता वक्तव्य करणं म्हणजे कोणत्या हेतून केलेलं आहे हे समजायला मार्ग नाही। ते न करणं म्हणजे अप्रत्यक्षरित्या भ्रष्टाचाराला संरक्षण देण्यासारखे आहे। आतापर्यंत भाजप नेत्यांनी अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते। 70,000 कोटींच्या कथित घोटाळ्याचे आरोप अजूनही अजित पवारांवर होतात, पण आता अजित पवारांनीच भाजप शिवसेनेवर 100 कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केलाय। अजित पवारांचे हे आरोप भाजप नेत्यांनी खोडून काढले। आपल्यावर झालेले आरोप हे न्यूट्रल करायचं असेल तर राज्यशास्त्रामध्ये आणि राजकारणामध्ये हे एक आयुध असतं आणि अजितदादा फार अनुभवी नेते आहे आणि या अनुभवातून त्यांना कोणत्या क्षणी कोणती आयडिया करायची हे माहीत असतं। सन्मान्य गणेश नाईक असतील, अजित पवार असतील, यांच्याकडे जर काही महाराष्ट्राच्या हिताची माहिती असेल, महाराष्ट्र कसा लुटला जातो याविषयी काही माहिती असेल, तर त्यांनी महाराष्ट्राचे नागरिक त्यांनी शपथ घेतलेली आहे संविधानाची, त्यानुसार त्यांनी लोकांसमोर उघड केलं पाहिजे।